वेलकम टू द न्यू व्लॉग. हा छान मम्मीचा ड्रेस घातलाय. जस्ट आंघोळ झाली आहे. हा मम्मीचाच ड्रेस घातलाय मी, कारण मी जास्त कपडे नाही आणलेले. जास्त म्हणजे मी एकच कुर्ता आणलेला इलेक्शनच्या दिवशी घालायला, पण मी तो काल घालून टाकला. कारण असं काही फिक्स नव्हतं कुठेही जायचं. तर मम्मीचा ड्रेस घातलाय म्हणूनच. मला तिने सेम असाच आय थिंक ब्राऊन कलरचा आहे माझा, रेडिश असा मरून ब्राऊन कलर आहे. सेम ड्रेस घेतलाय तिने मला. सो प्रिटी. आता मम्मीने मस्त मटकीची भाजी बनवली आहे आणि भाकरी. नाश्ता करूया आणि निघूया. ब्लश लावलं नाही ना आजकाल, तर मला असं तयार झाल्यासारखंच वाटत नाही. इतकी सवय लागली. काय करणार. आज थोडं एक्स्ट्रा करायचा मूड आहे गाईज, त्याच्यामुळे मी हे इयरिंग्स आणले. त्याचे असे छान हार्ट आहेत. हे हिमाचलला गेलेलं तेव्हा घातले होते, त्याच्यानंतर यूजच नाही केलेले. असं दिसतंय. चला आपण झालेलो आहोत रेडी. आता खाऊया आणि निघूया. काय अरे लाल वाटतेचं पावणे आठ त्या नानींचा जीव वर झाला. काय नानींचा जीव वर झाला? कशाबद्दल? घरी जायचंय. Who is the prettiest girl in the world? Me. आणि गाईज माझा नवरा पण नाश्ता करूया गाईज. आणि बघ इकडे मोठा येऊन गॉगल लावून आले. सो आम्ही जस्ट निघालोय आणि आता आम्ही चाललोय पप्पांच्या कारमध्ये, कारण विकीचा नाटक करतोय सोडायला यायला त्याच्या गाडीमध्ये. आणि आम्ही चाललो शहापूरपर्यंत त्याच्याजवळ, म्हणजे तो आम्हाला सोडायला येतोय. आणि शहापूरला चाललोय इथून. आणि मग शहापूरवरून आम्ही मुरबाडला जाणार आहोत. शेअरिंग काहीतरी मिळेल त्याच्याने, म्हणजे ऑटो किंवा असं डुकडुक वगैरे. डुकडुकला काय बोलतात तिकडं? टमटम. हा मी टमटम. चला मामाकडे जाऊया, मज्जा करूया. मस्त ऊन येते, भारी वाटतंय मला. समजलास? तुला काय आपलं आता आम्ही शहापूरला पोहोचलोय. आणि ही शेअरिंगचा किस्साच आहे इकडे. तर इतकी लोक घेतात ना, मी जाऊन सांगते काय सीन झालाय ते. आता आम्ही चहा घ्यायला आलेलो मागे, चाललोय नानीला ज्या गाडीत बसवलं तिथे. आता चेष्टा. सो ही जी गाडी आहे, हे शेअरिंग नेतात. किती लोक नेतात माहिती आहे? सपोज कॅपॅसिटी किती असेल गाडीची? मधल्या सीटला 3, ड्रायव्हरच्या बाजूला 1 सीट आणि पाठीमागे 4 सीट. तर ते त्याच्या ऑलमोस्ट डबल घेऊन जातात. मध्ये 5 जण, पुढच्या सीटवर पण 2 सीट्सवरती 5 जण. भाई 6 एका गाडीत इतकी लोक भरतात. मी त्याला सांगितलं त्या दादाला मधल्या सीटवर किती लोक घेतात, तर तो बोलला की 5 जण. मी त्याला बोलले की एक बाई ऑलरेडी बसलेली, तर म्हटलं 4 जण कम्फर्टेबल बसतील. तो बोलतो नाही 5 जण घेतो. म्हणजे मग एका सीटचे एक्स्ट्रा पैसे देते, आमच्यामध्ये कोणाला बसवू नको. आम्ही 4 जण बसलो, तेव्हाच गच्च झाली सीट. कसे बसलो असतो 5 जण? लिपस्टिक वेगळी लावली म्हणून का? अरे या इकडे.
आम्ही आता पोहोचलोय मगाशी घरी आणि या तरी समोर या ना. हेच होतं, एकतर हे दिसू शकतात फ्रेममध्ये किंवा मी. तर आले सो आम्ही आता पोहोचलोय घरी आणि हाय बोल माझ्या ब्लॉगमध्ये. हाय बोल माझ्या ब्लॉगमध्ये. गाईज मामाकडे किती मज्जा असते गाईज. मला खूप भारी वाटतंय आज. आता आमचं मोठ्या मामाकडे जेवण आहे छान. आम्ही त्याच्याकडे जेवणार. मामीने पुरी बनवायला लावली आहे आणि संध्याकाळी जाणार छोट्या मामाकडे. एकदम छोट्या मामाकडे. मोकळं आहे ना ते सुनील मामाच्या घराच्या इथे. मस्त. मला तिकडे खूप आवडतं. तुम्हाला पण आवडेल. मी तुम्हाला पण आज दाखवते. आज त्याचा आवार पण दाखवते, त्याचं घर पण दाखवते. एकतर आमची मामी पण प्रिटी आहे. मामीचे खूप सारे भुबू पण आहेत. सो आपण आज मस्त संध्याकाळी तिकडे पण जाऊया. तर करण आज ऑफिसवरून आला की त्याच्याबरोबर आम्ही संध्याकाळी जाणार. हो, पुरणपोळ्या आणल्यात आम्ही वाड्यावरून. सो हे जे माझ्या मागे तुम्ही घर बघताय हे आहे माझ्या नानीचं घर. आणि ह्याच घराला लागून बाजूच्या घराला आहे आमचा मोठा मामा. आणि या घरात आमचा मधला मामा राहतो. जो राहत नाही तो पुण्याला असतो. त्याच्या मुलासाठी ते दोघं पुण्याला राहतात मामा मामी. त्याच्या मुलाचं तिकडे ऑफिस आहे आता. अशी सगळी आहे फॅमिली जिकडे तिकडे. ह्या घराशी माझी खूप अटॅचमेंट आहे. लहानपण आमचं जवळजवळ इकडे गेलं असं समजा. खूप मेमरीज, खूप मज्जा केल्या आम्ही इकडे. आम्ही 2-2 महिने राहिलोय मम्मी शिवाय. म्हणजे मी तरी, गुड्डी विकी तरी तेवढे नाही राहिले, पण मी खूप राहिली नानीकडे, खूप जास्त. असं आहे. सो मी सांगत होते की त्याच्यामुळे मला ह्या जागेशी खूप अटॅचमेंट आहे. आता इथे खरं तर खूप कमी माणसं आहेत. आम्ही जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा खूप होते. होते खूप. म्हणजे तात्या असताना पण खूप लोक होती. तेव्हा सगळे छोटे होते. आता सगळे ज्यांची लग्न झाली, जे जिकडे तिकडे कुठे कुठे जे जॉब करतात ते लोक कामासाठी बाहेर राहतात. अर्धी लोक कल्याणला राहतात, कोणी मुरबाडमध्ये राहतं. पण इथे गावात आता कमी माणसं आहेत. पण तरी पण मला इथे मजा वाटते. बरं आहेत ना? आत्ताच आलो, 12 वाजता आलो. हा, राणीला घेऊन आलो. असं आहे मस्त. तुम्हाला नुसतंच इथे बसायला पण छान वाटतं. आता ते बसलेत तिकडे मामाजवळ, न्यूज लावून बसलेत दोघं जण, टी व्ही बघतायत. आणि असं नाही की फक्त जागा. म्हणजे मला आत्ता रिअलाइज होतं, देवळीला पण मी येते तेव्हा माणसामुळे पण असते त्या जागेला ती वाईब किंवा ती फिलिंग जी म्हणतो आपण की छान वाटतंय घरी आल्यानंतर, ती फिलिंग त्या माणसामुळे पण असते ऑब्व्हियसली. आता इथे नानी आहे म्हणून पण छान वाटतं. भले बाकी कझिन्स नाही आहेत कोणी. फार जसं मी बोलले की लोक आता कमी असतात. पहिलं तर खूप लोक असायचे. 50-50 लोकांमध्ये आम्ही लहानपणी राहिलोय. म्हणजे सगळे आजूबाजूचे सगळे लोक पकडले तर आम्ही टोटल सगळी मोठीच्या मोठी फॅमिली जवळ 50-1 जण असायचो. पण आता या घरामध्ये छान वाटतं कारण नानी पण आहेच ऑब्व्हियसली. मेमरीज आहेत इथल्या खूप. पहिलं तर हे खूप सगळं अखंड मोठं घर होतं. आता सगळे आपापले सेपरेट राहतात प्रत्येक फॅमिली. पण मी म्हणत होते की जागेची पण वाईब असते आणि माणसाची पण असते. सो मला आता देवळीला पण ते फिलिंग येते. पहिला तर वाड्याच्या घरी राहायचो ना, तर मला कधी कधी वाटायचं की आता देवळीला कसं करमेल, मम्मी पप्पा तिकडे राहायला गेले तर. पण मम्मी तिथे असते तर कुठेही छान वाटतं. हे मला आता रिअलाइज झालंय. त्या घरात जावंसं वाटतं किंवा तिथे भले इतकी राहायची आधी सवय नव्हती, पण आता मम्मी तिथे असते तर तिथे जावंसं वाटतं. आता वाड्याच्या घराची आठवण नाही येत तेवढी. आता ह्या आजूबाजूच्या घरांचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे विशेष माझ्या लहानपणामध्ये. म्हणजे या मामी वगैरे ज्या आजूबाजूच्या आहेत त्या आहेत तशा बोलून चालून असतात सगळी माणसं. असे आजच आम्ही काय कुणाच्या घरी नाही जायचो, पण तरी पण मला ही नुसती घरं बघायला पण मस्त वाटतं. निवांत मी आता इथे बसली तर मज्जा वाटते मला. हो, नानी आता तिचा सगळा संसार काढणारे घासायला किचन मधला. समोरच्या घरातल्या त्या आजीनी भांडी घासायला लावलेली. आम्ही आलो तेव्हा त्यांनी सगळी भांडी किचनमधली काढलेली. तर नानीला पण आता भांडी घासायची. बोलते मी पण आता माझी दुपारी सगळी भांडी घासायला काढते, तुम्ही सुनील मामाकडे जाल तेव्हा. गुड्डीला पण खूप इच्छा होती यायची, पण ब्रुनोसाठी बोलली की नको, तुम्हीच जा दोघं जण. कारण आम्ही कसरत करत आलो आहे आयुष्यात. विकीचा वर्किंग डे होता त्याच्यामुळे त्याने आम्हाला अघईपर्यंत, मला ते सांगायचं होतं ना. सो आज त्याचा वर्किंग डे आहे. तर तो बोलला की दीदी माझा सगळा दिवस वाया जाईल आणि मग कसं करायचं. तर मी बोलले नको, आम्ही जातो. परत तो आम्हाला सोडायला पण येणार आहे ठाण्याला. सो मी त्याला बोलले की शेअरिंगने जातो, कम्फर्टेबल जाऊ शकतो. तू आम्हाला अघईपर्यंत, तो बोलला अघईपर्यंत सोडतो. आणि अघईवरून आम्ही शहापूर बस स्टँडला आलो. शहापूर बस स्टँडवरून आम्हाला मुरबाडला यायचो. भाई साहब, म्हणजे मला असं वाटलेलं की किती अडचण करतील शेअरिंगच्या त्या सुमोमध्ये. 4 जण मॅक्स बसवत. त्याच्यात पण मला असं वाटलं की ती सीट त्यातल्या त्यात सुमोची मोठी असते तर 4 जण बसू शकतात कम्फर्टेबल. तर मी असू दे ना,
कधीतरीच येतो. तर तो माणूस बोलला की एका सीटवर 5 जण बसवतील. मला असं झालं की आपण तर ठीक आहे कसरत करतो तेवढी, नानूबाई कशी काय तेवढी कसरत करेल. नानीसाठी, नानी बघायला आले मी काय बोलते, कोणाशी बोलते, कॅमेराशी बोलते नानी. हां. तर मला असं वाटलं की नानी कसं काय इतकं अडचणीत बसेल काय, म्हणजे असं नाही की तिला सवय नाही आहे अशा प्रवासाची, बसने वगैरे पण ती एकटी फिरली आहे किंवा असं ह्या शेअरिंगवाल्या ज्या गाड्या असतात त्याच्याने पण तिने ट्रॅव्हल केलंय. पण मी बोलले की नको ना, तर तिचं पण वय झालंय, नाही बरोबर वाटत. तर मी त्याला बोलले की तू मध्ये जास्त कोणाला बसू नकोस, मी तुला त्या सीट्सचे पैसे देते शेअरिंगचे, आम्ही तिघच बसतो. तरी एक नंतर बाई येऊन बसलेली, पण ठीक आहे 4 सीट्स कम्फर्टेबल बसलो होतो आम्ही, पण 5ला अशक्य झालं असतं बसायला, त्याच्यामुळे आम्ही तसंच केलं. मधल्या सीटवरती 3 जण बसून आलो, कारण मी डायरेक्ट गाडी विचारली तर ते खूप काय 4 बसलेलं. हो ना, डायरेक्ट विचारली तर फारच पैसे बोलत होता तो माणूस शेअरिंगनेच. नानी तर बोलू ती बसला जाऊया, नानीला हाफ तिकीट आहे. मला तुमच्या मामाकडे आवडतं का? फोटो लावायचा आहे ना ग आपल्याला, थांब यांना बोलवते. फ्रेम लावतोय आता आम्ही, पण इथे जागा नाहीये काहीच. जागा नाही म्हणजे जागा आहे, पण हे दिसते माझ्या मागे एक फ्रेम आहे, इथे तात्यांचा फोटो आहे. सो ही वॉल मोकळी आहे, पण इथे गणपतीत असं नानीचं म्हणणं आहे की ती वॉल मोकळी लागते. याचं मेजरमेंट घ्या, एक तिथेच राहते, ती दिसते तरी का, एक राहते तशीच, आणि दुसरी त्याच्यातली घेऊन आम्ही ही शिवाजी महाराजांची फ्रेम काढली. ही आता इथे लावतो तात्यांच्या फोटोजवळ, आणि इथे आता नानी दादांचा फोटो लावायचा. दोरा का मेजर अच्छे से ले लो. आता लेवल झाली आणि नंतर मस्त वाटतं ना, तरी चालेल. नानी आणि माझा पण व्हिडिओ करा आता कल्पना मानायचं तुला काय केलं बघा. हो माझ्या नानीला खूप प्राऊड आहे, तिच्या गावाला घेऊन तिला सगळं दाखवायचं असतं तुम्हाला, म्हणून ती मगाशी मला बोलली की आमच्या नदीचा पण फोटो काढ. तू काय ना मला पप्पी घे, ती मम्मी पण तशीच आहे, फक्त मीच त्या मम्मीला पप्पी घेते, की मम्मी मला पप्पी नाही घेते. असं हसून कसं वाटतं तुम्हाला माझ्या मामाकडे? नानीला कसं वाटतंय? मस्त वाटतं आता घरी आल्यावर फोटो आणली मला मस्त वाटतं. इकडे आहे आमचं गावातलं घर, आणि इकडे शेताजवळ एक दुसरा मामा राहतो. आता आम्ही त्यांच्या घरी चाललोय. रिव्हर क्रॉसिंग. ट्रिप्सी आलोय आम्ही. जिमी बाय आली का? हो ग, चला 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 चला. हा, त्याला मज्जा आली हो किती. सेम हो ना. अग किती क्यूट आहे तो, बसलाय बघ किती क्यूट. कोणाकोणाला बघू असं झालंय मला. कसं वाटतंय तुम्हाला? मुलांची लग्न न होता तुम्ही आजी झालात. क्यूटी, किती छान सनसेट होतोय. हे पिल्लू, आई ग किती क्यूट आहे. मी पोज मध्ये आहे, पटकन फोटो काढ. असं वाटतं की सॉफ्ट आहे. किती क्यूट आहेत. जिंबा काही काढलंय. जास्वंद किती आलंय मस्त. ए जिमी, मम्मा झाली का तू आता? अगं इकडे बघ. ती बोलते प्लीज लीव मी अलोन. खाली उतरते बाबू 2 मिनिटं. तिला भीती वाटत असेल का उतरायला? उतरली. फोकस नाही होत. हा झालं आता. काय जीप काढली त्याने.
जीप दाखवते जीप. अरे तिथे दिव्या लाव ना. आत गेलं एक बसलंय शाण्यावर. अरे इथे येतं का? येतं का? अगं ये ना. माझा अवतार चांगला आहे का? हो मग. ती पिल्ला तर गोडाच आहेत. अरे पिल्लू तर गोडाच आहे. ये इथे बस. बाबीला पण घ्या. बस तू पण. गोंडली पिल्ला. कसलं क्यूट आहे. तो बघ ना त्याच्याकडे बघत बसला. यातनं मेल किती फिमेल किती आहे? सारी फेमस आहे इथे पण लाईट चांगली आहे. शेकोटी करतोय आम्ही गाईज. करण दादा शेकोटी प्रिपेअर करतोय. अरे शॅडो येते. मामीने ही पिशवी पण दिली टाकायला. पेटेल. हा म्हणजे तेलाची पिशवी आहे ना तर लवकर पेटेल. काय तू चौकोनी ना तुझ्यावर म्हणून मला येते. हा ते उद्या नाही येते तरी पण येते. विजली हा ना बोलतो चल खाली जाऊन आपण घ्या खाऊ तिकडे. ए जिमी हाय. शेपटी बघा. तुम्हाला असं वाटत असेल की ती शेकोटी बरोबर आली आहे. नाही शेंगदाण्यावर आली आहे ती हावरी. मामा दिसत नाही अगेन्स्ट लाईट बसला.